शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे यांच्या वतीनं आयोजित शाल्मली वार्षिक नियतकालिकाच्या ऑनलाईन आवृत्ती प्रकाशन सोहळ्यात सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत. महाविद्यालयाच्या शाल्मली या सृजन आविष्काराचं आज ई प्रकाशन होतंय. आज बहुजनोद्धारक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आज शैक्षणिक वर्ष 2019-20च्या शाल्मली वार्षिक अंकाच्या ऑनलाईन आवृत्तीचा प्रकाशन समारंभ झूम ॲपवर म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने संपन्न होत आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर NS उमराणी साहेब, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर माननीय संजोगजी वाघेरे पाटील, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य माननीय विशाल मासुळकरजी, महाविद्यालयाचे दिशादर्शक नेतृत्व माननीय प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड साहेब, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माननीय जयश्री मगदूम मॅडम, शाल्मली अंकाच्या पूर्व संपादक खोपकर मॅडम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर सेवक व उमरस आणि मनसर महाविद्यालयातून आवर्जून उपस्थित सर्व प्राध्यापक या सर्वांचे या प्रकाशन समारंभात मी मनापासून स्वागत करते. आपणा सर्वांना ज्ञात आहेच की गेल्या 4-5 वर्षांपासून संपूर्ण विश्व कोरोना महामारीशी लढा देत आहे. या संकटामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, भौगोलिक सर्वच क्षेत्र प्रभावित झालेत. सर्व व्यवहार ठप्प झालेत. यातून शैक्षणिक क्षेत्रही सुटलेले नाही. प्रभावित नक्की झाले, परंतु ठप्प झाले नाही किंवा थांबलेही नाही. ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या माध्यमातून या संकटावर बहुतांशी प्रमाणात आपण मात केली आहे असे मला वाटते. त्याचे चेअरमन माननीय अनिल पाटील साहेबांच्या शब्दातच सांगायचं झालं तर कोरोना हे संकट म्हणून नव्हे तर संधीच्या स्वरूपात आम्ही स्वीकारलं आणि हे सर्व शक्य झालं. सर्व विश्व कोरोना रूपी संकटात ठप्प झालं असतानाही पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शेतकरी, सफाई कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी अथक आणि निरंतर आपली कर्तव्य पार पाडत होते. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकही ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या माध्यमातून, ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधत होते. समाजातील गरजू लोकांपर्यंत सर्वतोपरी मदत पोहोचविण्याच्या कामातही महाविद्यालय अग्रेसर होते. या सामाजिक बांधिलकीचाच एक भाग म्हणून कोरोना महामारीमुळे भयभीत आणि निराश झालेल्या मानवी मनाला आश्वस्त करणारा, उत्साह वाढविणारा, प्रेरणा देणारा आणि मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवण्यास उपयुक्त असा शाल्मली अंक विद्यार्थी, पालक व समाजातील वाचनप्रेमींच्या मोबाईलमध्ये उपलब्ध करून देताना मनस्वी आनंद होत आहे. माना अंधेरा घना है, माना कि अंधेरा बहुत घना है, लेकिन दिया जलाना कहाँ मना है. अर्थात कोरोना रूपी अंधेरा बहुत गहरा है, लेकिन इस अंधेरे की एक सुबह निश्चित है. उसी सुबह की पहली किरण के रूप में शाल्मली प्रकाशित हो रहा है. इस कार्य में सहयोग देने वाले परम आदरणीय प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड़ साहब, उप प्राचार्य, पूर्व संपादक, शाल्मली समिति के सभी सदस्य, सभी अध्यापक गण, प्रशासकीय सेवक और लेखक, विद्यार्थी तथा इस अंक को आकर्षक बनाने वाले श्री संतोष तोरनमल जी, आप सभी के प्रति मैं हृदय से आभार ज्ञापित करती हूँ और अपनी वाणी को विराम देती हूँ. धन्यवाद. वर्षभरात झालेले विविध उपक्रमांची छायाचित्रे, अहवाल, विविध कहाणी, लेख, कविता यामधून अभिव्यक्त झालेले विद्यार्थी यांचे मत आदी साहित्याची रेलचेल आजच आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये अनुभवायला मिळणार आहे. धन्यवाद. यापुढील सूत्र मी सूत्रसंचालकांकडे सोपवते. फुले महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर, श्री विशाल मासुळकरजी, शाल्मली या अंकाचे सन्माननीय संपादक, संपादक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय कर्मचारी बंधू भगिनी,
अगदी सुरुवातीला या शाल्मली अतिशय सुंदर अशा अंकाचं प्रकाशन झालं असं पुन्हा एकदा मी जाहीर करतो. आणि त्याच वेळेला या अप्रतिम अशा अंकाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. महाविद्यालयाचा अंक हा महाविद्यालयाच्या कर्तृत्वाचा आरसा असतो आणि त्यामुळं आता जी झलक आपल्या सर्वांना दाखवण्यात आली त्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये माननीय प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचं मार्गदर्शन घेत प्राध्यापकांनी, कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी, खेळाडूंनी, कलाकारांनी, विद्यार्थी लेखकांनी जे अतिशय मौल्यवान असं योगदान दिलंय त्या योगदानाचं प्रतिबिंब स्पष्टपणे या अंकामध्ये दिसून येतं. म्हणून मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे महाविद्यालयाच्या कर्तृत्वाचा आरसा हे विधान तंतोतंत या अंकाला लागू होतं. अगदी मुखपृष्ठापासून शेवटच्या पानापर्यंत सर्व काही वाचनीय आणि कुठेतरी मनामध्ये तो सगळा भाग साठवून घ्यावा अशी सगळी रचना संपादकांनी, संपादन मंडळातील सर्व सदस्यांनी आणि विशेषतः विद्यार्थी लेखकांनी केली. अनेक विषय त्यामध्ये हाताळलेले आहेत. अगदी पर्यावरणापासून रोजच्या जीवनातील रोजगाराच्या समस्या असतील, उद्योग जगत असेल, निसर्ग असेल, मानवी भावभावना असेल, मानसशास्त्र असेल, भाषेचा अतिशय सुंदर वापर करत, छायाचित्रणाचा अतिशय चांगला वापर करत आणि सर्जनशीलतेचा अत्यंत कल्पकतेने वापर करत ही सगळी रचना सुशोभित झालेली आहे. माननीय प्राचार्यांना आणि संपादन मंडळाला याचं श्रेय जातं. शाल्मली हा शब्दच मुळातच कुठेतरी मनाला आनंद देणारा, उभारी देणारा, निसर्गाशी थेट जोडणारा फोटो आहे का? आजच्या ह्या अतिशय बिकट प्रसंगी अशा एका सुंदर कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला मिळणं खरोखरच विद्यापीठाच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं समाधानाची बाब आहे. कोरोना महामारी पॅन्डेमिक म्हणून जाहीर केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्चला हा साथरोग पॅन्डेमिक आहे असं जाहीर केलं. त्या दिवसापासून आजपर्यंत एक सगळीकडं हाहाकार माजलेला आहे, भीतीचं वातावरण आहे, अतिशय अनिश्चित असं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे. अनेक मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेत समाजामध्ये. केवळ आरोग्याचा प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न असा नाही. गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटना कुठेतरी मनाला त्रास देणाऱ्या आहेत, आपल्याला विषण्ण करणारे आहेत, या वेदनादायक आहेत. या सगळ्या
घटनांकडे पाहत असताना मला वाटतं आपण पुन्हा एकदा साहित्याकडं, सर्जनशीलतेकडं, निर्माणाकडं, नवनिर्माणाकडं आणि ह्या सगळ्या माध्यमातून आत्मविश्वास आपला वाढेल यासाठी खटपट करणं, प्रयत्न करणं, हातपाय हलवणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मानवी इतिहासामध्ये अनेक संकट येऊन गेली. हे पहिलं संकट नाही. किंबहुना आपल्या आयुष्यातलं आपल्यापैकी बहुतेक जण आपला जन्म 1947 नंतरचा आहे, स्वातंत्र्यानंतरचा आहे. आपल्यापैकी बहुतेकांचा जन्म आपण सर्व स्वातंत्र्य उपभोगत, स्वातंत्र्याचा आनंद घेत, शिक्षण घेऊन, पदवी घेऊन, नोकरी, व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणारं समाधान प्राप्त करत करत आपण आतापर्यंत जीवन जगत आलो. पारतंत्र्याचे चटके, महायुद्धाचे चटके, महामारीचे चटके किंवा रक्तरंजित क्रांतीचे चटके आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नाही. म्हणून या महामारीकडे बघत असताना आपल्याला कुठेतरी गंभीर होणं आवश्यक आहे आणि गंभीर होत असताना कुठेही डगमगून न जाता, घाबरून न जाता या संकटावर मात करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करणं, चिंतन करणं, एकमेकांना आधार देणं, काळजी न करता काळजी घेणं, आधार देणं ही वाक्य खूप महत्वाची आहेत. रयत शिक्षण संस्थेने आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेने ज्ञानदानाबरोबर स्वावलंबन शिकवलेलं आहे. आपले हात स्वच्छ धुणं, मास्क वापरणं, शारीरिक कायिक अंतर ठेवणं, मी सोशल डिस्टन्स म्हणणार नाही, कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा आपण बोलतो, वागतो आणि शाल्मली सारख्या अतिशय सुंदर अशा अंकाचं आपण प्रकाशन करतो त्यावेळेला सामाजिक अंतर हा शब्द वापरणं बरं नाही. फिजिकल डिस्टन्स, शारीर अंतर, कायिक अंतर असं आपण म्हणूया, हे आवश्यक झालेलं आहे. हा विषाणू वेगळा आहे, हा विषाणू नवीन आहे. एवढंच नव्हे तर हा विषाणू स्वतःचं रूप सातत्यानं बदलतोय. म्हणून ह्या विषाणूला सामोरे जाणं खूप अवघड बाब आहे. या विषाणू आणि या विषाणूचा अभ्यास पूर्णपणे झालेला नाहीये. हा विषाणू पूर्णपणे कळलेला नाही, समजलेला नाहीये. वैज्ञानिक खटपट करतायत. किमान 100 कंपन्या कार्यरत आहेत लस शोधून काढण्यासाठी. साधारणपणे 6 ते 7 महिन्याचा आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाच्या माध्यमातून, ज्ञानदानाच्या माध्यमातून आत्मविश्वास दिलेला आहे, खंबीरपणा दिलेला आहे, धैर्य आणि धाडस दिलेलं आहे आणि त्याचबरोबर नम्रता पण आपल्याला शिकवलेली आहे. ही मूल्य कुठेतरी महत्वाची आहेत. घाबरून कसं चालेल, काळजी करत बसून कसं चालेल. 2 महायुद्ध होऊन गेली,
1895चा प्लेग आणि 1917-18 साली आलेला स्पॅनिश फ्लू, असे अनेक अनेक प्रश्न, अनेक संकट, आणि या संकटांना सामोरे जात मानवाने प्रगती केली. आणि ती गतिमानता कुठेही आपण व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि देशाच्या पातळीवर बाजूला ठेवलेली नाहीये. कारण आपल्यासोबत ज्ञान आहे, विज्ञान आहे आणि त्याला जोडून तंत्रज्ञान आहे. फार मोठी आघाडी आपण घेतली आहे, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आज पुन्हा एकदा आपली चिरंतन मूल्य, आपली शाश्वत मूल्य ह्यांना कुठेतरी कवटाळण्याची, ती मूल्य अंगीकारण्याची, ती मूल्य अधिक गतिमान करण्याची आज आवश्यकता आहे. माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलं, आत्मनिर्भर भारत तो कसा निर्माण होईल, तो निर्माण होण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. समाज एकसंध राहिला पाहिजे. सर्व प्रकारचे मतभेद, रंग, रूप, जात, धर्म, भाषा, ह्या सगळ्या गोष्टी वैविध्याचा भाग आहेत. निसर्गामध्ये अनेक रंग आहेत, अनेक रूप आहेत. त्याप्रमाणे जगामध्ये, समाजामध्ये अनेक रंग आहेत, अनेक रूप आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक विचार आहेत. म्हणून कोणता तरी एक विचार आपल्याला शेवटपर्यंत नेईल असं वाटत नाही. साहित्याचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, मुलांनी लिहिलंय, मुलींनी लिहिलंय, खूप चांगले विषय, पर्यावरणापासून मानवी आरोग्यापर्यंत, मनाच्या आरोग्यापर्यंत, आर्थिक प्रश्न, स्वयंरोजगार आणि शिक्षणाचं तरुणांच्या आयुष्यामध्ये असणारा रोल. मला वाटतं साहित्याचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, त्या साहित्यामध्ये समाजाचं सम्यक असं दर्शन होतं, समाजाचं सम्यक असं प्रतिबिंब निर्माण होतं, ते खरं साहित्य. म्हणजे काय, स्टेटस कोला चिकटून न बसता ते साहित्य, हे लेखन, गद्य असो किंवा पद्य असो, ते परिवर्तनशील असलं पाहिजे, ते क्रांतिकारक असलं पाहिजे, ते साहित्य पुढे नेणार असलं पाहिजे, ते खरं साहित्य. जे साहित्य आपल्याला नको त्या गोष्टीमध्ये घुटमळाला भाग पाडतं, ते साहित्य नव्हे. मनाची उंची, विचारांची उंची, वागण्यातली उंची, बोलण्यातली उंची वाढवण्यासाठी जे साहित्य मदत करतं, ते खरं साहित्य. जे सहित येतं ते साहित्य, आणि सर्वांना घेऊन जाणारं साहित्य. मराठी साहित्याबद्दल बोलत असताना साधारणपणे 1960 पर्यंत मराठी साहित्य हे एकारलेलं होतं, एकांगी होतं, आणि फार मोठ्या समुदायाचं दुःख, फार मोठ्या समुदायाचं दैन्य, फार मोठ्या समुदायाच्या वेदना, त्यांच्या भावभावना ह्या साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये आलेल्या नव्हत्या. पण 1960 पूर्वीचं मराठी साहित्य आणि 1960 नंतरचं मराठी साहित्य हे विद्यार्थ्यांना कुठेतरी आपण नीट समजावून, साहित्य कसं समृद्ध होत गेलं हे आपण बघायला पाहिजे. ग्रामीण भागातले लोक लिहायला लागले, स्त्रिया लिहू लागल्या, कामगार लिहू लागले, दलित लिहू लागले, आदिवासी लोक लिहू लागले, शोषित समाज लिहू लागला, आणि
हळूहळू हळूहळू मराठी साहित्य अत्यंत समृद्ध, अत्यंत सुंदर, अतिशय अप्रतिम आणि बलदंड होत गेलं. हे का? इन्क्लुजन त्यामध्ये आलं, समावेशकता त्यामध्ये आली. कुठेही कॉलेज असेल, संस्था असेल, देश असेल, समाज असेल किंवा कुटुंब असेल, जिथे एकोपा आहे, एकोपा हे मूल्य आहे, एकात्मता हे मूल्य आहे, ही वागण्याची पद्धत आहे, एकोपा धर्म आहे. सर्व भाषा जेव्हा एकत्र येतात, सुरुवातीला हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून निवेदन मी ऐकलं. हे ऐकत असताना आपल्याला बरं वाटतं. या सगळ्या भाषा आपण निर्माण केलेल्या आहेत. आज कुठेतरी जगामध्ये विद्वेषाचं वातावरण जाणून बुजून निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. जॉर्ज फ्लॉइड ह्याला कसं मारण्यात आलं, 8 मिनिटं 46 सेकंद मानेवर गुडघा ठेवून त्याची हत्या केली जाते. संपूर्ण जगाला लाज वाटावी, शरम वाटावं, मान आपण शरमेनं खाली घालावी असा तो प्रसंग 21व्या शतकामध्ये हे अपेक्षित नाहीये. 20वं शतक आणि 21वं शतक यामध्ये फरक आहे. नामदेव ढसाळांनी 20व्या शतकाला आंधळ शतक असं म्हटलं होतं. आंधळ शतक असलं तरी या ठिकाणी महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, भाऊराव पाटील, आगरकर, टिळक आणि ज्यांना ज्यांना या देशाबद्दल प्रेम आहे, समाजाबद्दल प्रेम आहे, आपल्या संतांनी आपली मानसिकता घडवली. म्हणून एक शतक मागे पडलं, 20वं शतक मागे पडलं, ते आंधळ शतक मागे पडलं. 21व्या शतकामध्ये रंगावरनं, रूपावरनं, भाषेवरनं, उच्चारावरनं, दिसण्यावरनं जर काही द्वेष निर्माण होणार असेल तर आपल्याला साहित्याची भूमिका परत एकदा कणखरपणे आपण पार पाडण्यासाठी सिद्ध व्हायला पाहिजे. लेखणी आणि वाणी ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ज्ञानेश्वरांनी तेच केलं, तुकारामांनी तेच केलं, एकनाथांनी केलं, नामदेवांनी केलं. आज 26 जून आहे, महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे. शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे आज. रयतेचा राजा, समाजाचा राजा, रयतेचं आणि समाजाचं दुःख निवारण्यासाठी अनेक योजना राबवणारा हा राजा, ज्यांनी आंबेडकरांना मदत केली, डॉक्टर आंबेडकरांना सयाजीराव गायकवाडांनी मदत केली, आर्थिक, मानसिक, सर्व प्रकारच. हे काय आहे, हे काय दिसतं, जे सुंदर आहे, जे उदात्त आहे, त्याला आपण आधार द्यायला पाहिजे. रयत शिक्षण संस्थेच्या सिम्बॉल मध्ये आधार वर्ड आहे. सगळ्या गोष्टी होणार नाहीत, आर्थिक प्रगतीमधून सगळ्या गोष्टी होणार नाहीत. आपण पर्यावरणाची हानी केली, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, मातीचं प्रदूषण, सर्व प्रकारचे प्रदूषण आपण केलेले आहेत. मोहापायी, पैशापायी, भौतिक प्रगतीच्या पाठीमागे लागून एका अर्थाने पृथ्वी आता विश्रांती घेते. पृथ्वी माता तापलेली आहे, पृथ्वी माता तापाने फणफणलेली आहे, ती आजारी पडली आहे. पृथ्वी माता म्हणते, लेकरांनो विचार करा, 10वा पळा, परंतु कपाळ मोक्ष होईपर्यंत पळू नका. मागे वळून पहा, समाजाबरोबर राहा,
कुटुंबाबरोबर राहा, देशाबरोबर राहा, पर्यावरण टिकवा, नद्या टिकवा, डोंगर टिकवा, जंगल टिकवा, प्राणी, पशु, पक्षी, कीटक हे सर्व समाजाच्या उन्नयनासाठी, समाज टिकून राहण्यासाठी, जीवन चांगलं राहण्यासाठी, समृद्ध राहण्यासाठी आपण पुन्हा एकदा काळजी करायला पाहिजे, चिंता करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. अशा प्रकारचा संदेश पृथ्वी माता आज आपल्याला सांगते. त्या कोविड-19च्या निमित्तानं आपल्याला खूप बदलावं लागणार आहे. सगळ्या बाबतीत बदलावं लागणार आहे. खाण्यापिण्यापासून शिक्षणापर्यंत सर्व गोष्टी आपल्याला विचारपूर्वक कराव्या लागणार आहेत. या साहित्याबद्दल बोलत असताना अण्णाभाऊ साठे हे सांगितलं संपूर्ण महाराष्ट्राला, अण्णाभाऊ समजून घेणं खूप अवघड आहे. अण्णाभाऊंचे विचार समजून घेणं खूप अवघड आहे. अफाट आहे, अचाट आहे, अचंबा वाटावा इतका मोठा मनोव्यापार अण्णाभाऊंच्या लेखणीमधून, वाणीमधून व्यक्त होतो. विज्ञानाची कास धरत असताना अण्णाभाऊ असं म्हणतात, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही, तर ही पृथ्वी दलिताच्या, कामगाराच्या तळहातावर तरलेली आहे. किती मोठं विज्ञान आहे, किती मोठा विवेक आहे. इतका क्रांतिकारी विचार या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. संतांनी जे सांगितलं, अभ्यासोनी प्रकटावे, हा किती महत्वाचा विषय. शाल्मली अंक सादर होत असताना त्यामागे किती कष्ट आहे, किती योजना आहेत, किती परिश्रम आहेत. तयारी करून शाल्मलीचा अंक पुढे आलेला आहे. प्राध्यापकांनी यापुढील कालावधीमध्ये अभ्यासोनी प्रकटावे, वय काही असो, तरुण असोत, मध्यमवयीन असोत किंवा रिटायरमेंटच्या कुठेतरी टप्प्यावर असो, आपण शिक्षक आहोत. शिक्षक हा आपला धर्म आहे. हा धर्म आपण विसरता कामा नये. जे संकट आलंय त्या संकटाला सामोरे जात असताना पुढील शिक्षण कशा प्रकारचं असलं पाहिजे. मला असं वाटतं, ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये मोबाईल नाहीयेत, अँड्रॉइड फोन नाहीयेत, स्मार्टफोन नाहीत, लॅपटॉप नाहीत, कनेक्टिव्हिटी नाहीये, परंतु कुठेतरी हळूहळू समाज आणि हितासाठी काम संस्था यांनी एकत्र आलं पाहिजे. एकोपा हे मूल्य आहे. खेड्यामध्ये सुद्धा शिक्षण आता पोहोचणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला कुठेतरी आत्मविश्वास पेरावा लागेल. आपण जे पेरतो तेच उगवतं. आपण आतापासूनच जर भीती निर्माण केली, बागुलबुवा निर्माण केला, ज्याला मच अडॉवर नथिंग म्हणतो, जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी ऑनलाईन आणि ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी ऑफलाईन, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आपल्याला यापुढे लर्निंग करावं लागेल, टीचिंग करावं लागेल. शिकवण असो, प्रशासन असो, ऍडमिशन असो, परीक्षा असो, रेकॉर्ड किपिंग असो, या सगळ्या बाबतीत आता यापुढे तंत्रज्ञानाची कास आपल्याला धरावी लागेल. ज्या ठिकाणी नाहीये त्या ठिकाणी सुरुवातीला त्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांनाच समाजाची कोविड-19 मुळे सगळ्यात मोठा आघात कुठे झाला? दिल्ली, मुंबई, चेन्नई, नागपूर, पुणे, ठाणे, ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं, ज्या ठिकाणी भौतिक प्रगती झाली, उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाले, तिथे गर्दी झाली आणि इमारती उभ्या राहिल्या आणि पर्यावरणाची हानी झाली, गर्दी खूप झाली आणि त्यातून ह्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. या पुढील कालावधीमध्ये विकेंद्रीकरणावर आपल्याला भर देण्याची गरज आहे. मला वाटतं रयत शिक्षण संस्थेला आपण सलाम करायला पाहिजे. रयत शिक्षण संस्था शहरामध्ये पण आहे आणि रयत शिक्षण संस्था ग्रामीण भागामध्ये पण आहे, छोट्या खेड्यामध्ये आहे.
अशा प्रकारचा विकास, अशा प्रकारची प्रगती म्हणजे खऱ्या अर्थाचं उन्नयन आहे. विकासाची व्याख्या आता बदलायला पाहिजे. चांगले कपडे घातले, चांगली भाषा बोलता आली, इंग्रजी बोलता आलं, हातामध्ये चांगला मोबाईल आला म्हणजे प्रगती नाहीये. हवेचं प्रदूषण थांबवण्यासाठी मी काय करतो? पाण्याचं प्रदूषण थांबवण्यासाठी मी काय करतो? मातीचं प्रदूषण थांबवण्यासाठी मी काय करतो? या पुढील कालावधीमध्ये हे पृथ्वी मातेचं जे आजार आहे, तापाने ती फणफणते माता, पृथ्वी माता, त्यासाठी आपण काय योगदान देणार आहोत? महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला गरजा कोणत्या आणि हव्यास काय, हव्यासाची व्याख्या करणं, गरजेच्या व्याख्या करणं आवश्यक आहे. अन्न, वस्त्र, निवारा हे आपल्या गरजा आहेत. त्या व्यतिरिक्त शिक्षण आणि आरोग्य हे आपल्या गरजा आहेत. मनोरंजन आपली गरज आहे, झोप ही गरज आहे, आणि त्याहीपेक्षा आत्मसन्मान ही सुद्धा गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन आणि आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम ही सुद्धा गरज आहे आपली. अब्राहम मास्लोनी सांगितलं, आपण का शिकतो? फक्त अन्नासाठी नाही. का नोकरी करतो? फक्त कपड्यासाठी नाही. आत्मसन्मान वाढवण्यासाठी, जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी. हे सगळं करत असताना जेव्हा अशा प्रकारचे साथ रोग येतात, महामारी येते, तेव्हा कुठेतरी आपल्या योजना फसलेल्या आहेत, आपल्या व्याख्या फसलेल्या आहेत, आपल्या संकल्पना फसलेल्या आहेत, आणि ज्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी करत आलो, व्यवहार, ते सगळे व्यवहार कुठेतरी चुकलेले आहेत. याचा कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे. मला वाटतं कुठेतरी शिक्षण कोणतंही असो, प्राथमिक शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण असो, या सगळ्या परिघामध्ये जास्तीत जास्त मुलामुलींना आपण कशा पद्धतीने सहभागी करून घेणार आहोत, हा महत्वाचा प्रश्न आहे. आपले मजूर ठाणे, मुंबई किंवा अन्य प्रांतातून बिहारकडे गेले, झारखंड गेले, राजस्थानकडे गेले, ओरिसा, पश्चिम बंगाल, या सर्व राज्यांकडे काही चालत गेले, काही रेल्वेने गेले, काही बसनी गेले. फार मोठ्या प्रमाणामध्ये हे आपले मजूर, कामगार, श्रमिक चालत गेले. आत्मसन्मान आहे, आम्ही चालत जाऊ, परंतु आम्ही कोणापुढे हात पसरणार नाही. हे शिकवलं कोणी? हे संतांनी शिकवलं. कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्या महामानवानी हे शिकवलं, आत्मसन्मान. आम्ही रक्तबंबाळ होऊ, परंतु भीक मागणार नाही. आम्ही चालत जाऊ, परंतु कोणासमोर हात पसरणार नाही. ही आत्मसन्मानाची भावना आहे. मला असं वाटतं आपलं कुठेतरी शांतपणे विचार करावा लागेल. हे सगळं करत असताना माननीय पंतप्रधान जे म्हणाले, सेल्फ रिलायन्स, आपला खूप विचार करावा लागेल. अनेक वस्तू आपण विकत घेतो, कपाट उघडलं तर आपल्याला कुठेतरी यातना होतात, एवढ्या कपड्यांची आवश्यकता आहे का? चपला आणि बूट पाहतो आपण, एवढ्या चपला बूटची आवश्यकता आहे का? अशा अनेक वस्तू आपण साठवतो, परंतु दुसरीकडे हे जे दैन्य आपण पाहिलं कोविड-19 निमित्तानं, आपण अस्वस्थ होतो. हव्यास आणि गरज याची व्याख्या पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. जे जे शिक्षित आहेत त्यांनी सुशिक्षित होणं, जे सुशिक्षित आहेत ते सुसंस्कृत होण्याची गरज आहे. आणि एज्युकेटेड असणं म्हणजे सुसंस्कृत नाहीये. अनेक न शिकलेले लोक सुद्धा सुसंस्कृत आहेत. मला वाटतं हे जे मजूर आहेत त्यांचे कपडे फाटलेले आहेत, त्यांचे कपडे मळलेले आहेत, परंतु त्यांचे मन स्वच्छ आहेत. चालत गेले परंतु त्यांनी चोरी नाही केली. हा जो आत्मसन्मान आहे आपण कुठेतरी शिकायला पाहिजे, या मजुरांच्याकडनं शिकायला पाहिजे. त्यांना जो त्रास झाला तो व्हायला नको होता, परंतु आपल्या योजना फसलेल्या आहेत, आपले विचार फसलेला आहे, विकासाच्या व्याख्या फसलेल्या आहेत. नव्यानं विकासाची व्याख्या करावी लागेल. त्या विकासाच्या व्याख्येमध्ये निसर्ग आणि माणूस यांचं नातं समृद्ध करावं लागेल. आणि निसर्ग आणि माणूस याचं नातं समृद्ध करण्यासाठी गद्य आणि पद्य साहित्याची भूमिका अतिशय महत्वाची आहे. व्यंकटेश माडगूळकरने असं लिहिलंय, माणसं जगण्यासाठी बाहेर पडली. ही माणसं जगण्यासाठी बाहेर पडली म्हणजे स्वप्न घेऊन बाहेर येतात. जेव्हा मजूर, शेतकरी समाजातलं एखादा कुटुंब जेव्हा पुण्याला, मुंबईला जगण्यासाठी येतं, तो स्वप्न सुद्धा घेऊन येतं ते कुटुंब. माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळेल, माझ्या पोराबाळांना चांगलं खायला मिळेल, आणि माझ्या घरातून एखादा कर्मवीर भाऊराव पाटील जन्माला येईल, माझ्या घरातून एकदा महात्मा फुले जन्माला येईल, माझ्या घरातून एकदा आंबेडकर जन्माला येईल.
ही स्वप्न घेऊनही माणसं शहरामध्ये येतात, केवळ अन्नासाठी नाही. हा आत्मसन्मान आहे, हे कुठेतरी आपण समजून घ्यायला पाहिजे. शिक्षण फक्त वर्गामध्येच नसतं, शिक्षण फक्त लॅबोरेटरीमध्ये नसतं, शिक्षण शेतात आहे, मैदानात आहे, प्रयोगशाळेत आहे, सर्वत्र आहे. शिक्षण आणि साक्षरता ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मला वाटतं आपण संतांच्याकडनं शिकलं पाहिजे. संत चोखामुळा असं म्हणतात. सुरुवातीला मी जे म्हटलं रंग रूप हे कुठेतरी विसरा. नदी डोंगा परी जल नोहे डोंगा. नदी वळणं वळणं घेत पुढे जात असेल, परंतु पाणी हे वेडं वाकडं नाहीये. पाणी आहे, पाणी आहे. नदी डोंगा परी जल नोहे डोंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. माझ्या भावना आणि तुमच्या भावना, दलित असो किंवा उच्चवर्गीय असो, उच्चवर्णीय असो, ह्यांना एक मन आणि बुद्धी या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. ग्रंथामध्ये जे सांगितलं तेच अंतिम नसतं. ग्रंथ प्रामाण्यवाद जोपासण्यापेक्षा बुद्धी प्रामाण्यवाद मला जे पटतं आणि जे विवेकाच्या कसोटीवर टिकणार आहे, विज्ञानाच्या कसोटीवर टिकणार आहे, हे मी घेईन अशा प्रकारचं कुठेतरी ठरवणं म्हणजे खरं शिक्षण आहे. विद्यापीठामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये खूप मोठं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. कारण जेव्हा इनोव्हेशन होतं, एखादं उत्पादन येतं, ते उत्पादन विशेषतः आरोग्य क्षेत्रामध्ये एखादं उत्पादन जेव्हा येतं, ते उत्पादन केवळ श्रीमंत किंवा गरीब अशा लोकांसाठी नसतं, सर्व समाजासाठी. म्हणून आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे व्हेंटिलेटरची फार मोठी कमतरता आहे. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एक विद्यार्थी मान्य कुलगुरूंच्याकडे आला. तो म्हणाला, मी काही वाचलेलं आहे, काही माझ्याकडे कौशल्य आहेत, काही मी संशोधन केलेलं आहे. या संशोधनाच्या आणि कौशल्याच्या माध्यमातून व्हेंटिलेटर मी तयार करू शकतो. रात्री 12:30 वाजता मेसेज आला आणि कुलगुरूंनी त्याला गो हेड दिलं आणि 2 महिन्यामध्ये त्या विद्यार्थ्याने व्हेंटिलेटर बनवलेलं आहे. अनेक ठिकाणी जावं लागलं, त्यामध्ये अनेक डॉक्टर्स असतील, अनेक हॉस्पिटल असतील, कॉर्पोरेशन असेल, या सगळ्यांच्या परवानगी घेत आता ते व्हेंटिलेटर तयार झालेलं आणि येत्या काही दिवसामध्ये त्या व्हेंटिलेटरचं प्रोडक्शन सुरू होईल. अनेक काम मॅथमॅटिकल मॉडेल जे आहे, विद्यापीठामध्ये काम करणारे प्राध्यापक त्या मॅथमॅटिकल मॉडेलच्या माध्यमातून डेटा अनालिसिस करत करत कोणत्या वार्डामध्ये कशा पद्धतीनं कॉर्पोरेशनने निर्णय घ्यायला पाहिजे आणि शासनाला प्रशासनाला अनेक निर्णय घ्यावे लागतात त्या पॅन्डेमिकमध्ये. एव्हिडन्स बेस्ड निर्णय घेण्यासाठी डेटा बेस्ड सजेशन देण्याचं काम विद्यापीठाने काम केलेलं आहे आणि हे सगळं काम करत असताना माननीय कुलगुरूंचं योगदान फार मोठं आहे. आयसर मध्ये कोविड-19चं टेस्टिंगचं काम सुरू आहे आणि त्या टेस्टिंगच्या कामासाठी लाईफ सायन्सेस आपल्याकडे 6 डिपार्टमेंट आहेत विद्यापीठामध्ये. या 6 डिपार्टमेंट मधील 15 प्राध्यापक त्या टेस्टिंगच्या कामामध्ये गुंतलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपले कॉलेज त्या NSSच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे. मास्क तयार करणं असेल, रक्तदात्यांची सूची तयार करणं असेल किंवा सॅनिटायझर तयार करणं असेल, कुटुंबाचा सर्वे करणं असेल, ह्या सगळ्या कामामध्ये विद्यापीठ आणि आपले सर्व कॉलेजेस खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. हा आत्मविश्वास, हे धैर्य, हे धाडस मला वाटतं आपल्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेलं आहे आणि हेच खरं शिक्षण आहे. मला वाटतं खऱ्या अर्थानं मॅक्झिम गॉर्की यांनी जे सांगितलं, साहित्यामधून काय घडलं पाहिजे, साहित्यामधून मार्गदर्शन लाभलं पाहिजे. फक्त टीका करून किंवा वैगुण्य दाखवून किंवा चुका दाखवून किंवा कोणातरी जखम करून त्या साहित्याचा काही उपयोग होत नाही. त्या साहित्याच्या माध्यमातून दिशादर्शन व्हायला पाहिजे. प्रत्येक लिखाण, प्रत्येक लेख, प्रत्येक पुस्तक, प्रत्येक कविता क्रांतिकारक असला पाहिजे आपल्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी, की ज्यामुळे माझ्या जीवनाची अवनती झालेली आहे त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ज्यामुळे माझा विकास होणार आहे, माझी प्रगती होणार आहे, विज्ञान आणि विवेक मी जे सुरुवातीला म्हटलं त्या माध्यमातूनच पुढे जाता येईल. साहित्याची भूमिका खूप मोठी आहे. म्हणून दलदलीतून पुढे जाण्यासाठी सूर्यप्रकाशाकडे, प्रकाशाकडे, आनंदाकडे, भूतानसारखा देश आज आनंदी का आहे, समाधानी का आहे? फार मोठी यंत्र नाहीयेत, फार मोठे उद्योग नाहीयेत, परंतु तो देश सुखी आहे, समाधानी आहे, कारण निसर्ग आणि माणूस यांचं नातं त्याने समृद्ध केलेलं आहे. चांगलं शिक्षण त्यांनी प्राथमिक किंवा उच्च शिक्षण या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे. आजही भूतानमध्ये कोविड-19चे पेशंट खूपच कमी आहेत. हे आपण कुठेतरी बघायला पाहिजे.
जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललेलं, आपल्या देशात काय चाललेलं हे आपण बघायला पाहिजे. आपलं कुटुंब समृद्ध करायचं असेल, कॉलेज समृद्ध करायचं असेल, आपला देश समृद्ध करायचा असेल तर स्वावलंबन हेच महत्वाचं सूत्र आहे. आणि स्वावलंबनाचा आधार घेत आणि इतरांना आधार देत आपण पुढील वाटचाल करूया. या शाल्मली अंकाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. मान्य प्राचार्यांना मी अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमासाठी बोलावलं यासाठी मी आनंद व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन मी ते थांबतो. विद्यालयाचे माझी सर्व सहकारी की ज्याच्यामध्ये मुद्दूम मॅडम आहेत, खोपकर मॅडम आहेत, ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या वेळेला या शाल्मली अंकाचं संपादन केलं होतं. तुमच्या करणे मॅडम आहेत, पाटील मॅडम आहेत आणि बाकीच्या इतर महाविद्यालयाचे सुद्धा आमचे काही सहकारी प्राध्यापक उपस्थित आहेत. जे उंबरज महाविद्यालयाचे आहेत, मंचर महाविद्यालयाचे आहेत, अशा अनेक महाविद्यालयाचे माझे सहकारी प्राध्यापक या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. उमराणी साहेबांना खरं तर ऐकण्यासाठी आणि म्हणून हे सर्व मंडळ उपस्थित झालेले आहे. त्याचबरोबर माझा महाविद्यालयाचा ज्युनियर, सिनियर, सर्व टीचिंग, नॉन टीचिंग सर्व स्टाफ उपस्थित बनवाणी लागली. त्याचबरोबर या शाल्मली अंकाला ज्यांनी आकार दिला असे आमचे संतोषजी तोरमल यांचंही मनापासून स्वागत करतो आणि सर्वच या उपस्थित बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. खरं तर आपण या करोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही संकट नाही, संधी आहे असं माननीय प्रमुख अतिथींनी आपल्याला सांगितलं. गेले 3 महिने झालं या करोनाच्या या लढाईशी आपण संकटाशी लढाई करतोय. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि अशा या पार्श्वभूमीवर खरं तर आपण आता हरायचं नाही, लढायचंय अशा प्रकारचा एक मोलाचा संदेश साहेब तुम्ही आम्हाला सर्वांना दिलेला आहे. आणि या काळामध्ये आम्ही सातत्यानं ऑनलाईन टीचिंग सुरू ठेवलेलं आहे, ऑनलाईन मीटिंग ठेवलेल्या आहेत आणि म्हणून मग या करोनाच्या काळामध्ये आम्ही कुठेही हरलेलो नाही. बळ देण्याचं काम विद्यापीठानं तुम्ही मान्य कुलगुरू साहेबांनी आम्हाला करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. आणि पुन्हा एकदा तुम्ही काही जो बहुमोल वेळ आमच्या या सोहळ्यासाठी, या कार्यक्रमासाठी दिलाय याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. शाल्मलीच्या या सर्व परिवाराला, संपादक मंडळाला, माझ्या सर्व प्रशासकीय सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.